चंद्रपुरात ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे यांच्या व्याख्यानाचं आयोजन प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे ओबीसी सेवा संघाच्या वतीने बुधवारी करण्यात आलं होतं। विचारपीठावर ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे, ओबीसी नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अनिल डहाके, जिल्हा महासचिव विलास माथनकर, नंदू नागरकर, प्रवीण खोब्रागडे, डॉक्टर दिलीप कांबळे, बेबी उईके, तनुजा रायपुरे, डॉक्टर देवतळे यांची उपस्थिती होती। आपल्या व्याख्यानात हाके यांनी महाराष्ट्र ओबीसी प्रश्नावर मौन असल्याची भावना व्यक्त केली। राहुल गांधी जातनिहाय जनगणना मागतात आणि त्यांचे महाराष्ट्रातील वतनदार मात्र ओबीसीचे आरक्षण ओरबाडून खात असल्याचा आरोप त्यांनी केला। वकील, साहित्यिक ओबीसी मुद्द्यांवर बोलत नाहीत। पवार यांनी निवडणूक जिंकण्याचे व्याकरण आत्मसात केलं असून ते ओबीसींच्या अंतःकरणात पोहोचले नाहीत, अन्यथा ते पंतप्रधान झाले असते, असंही हाके म्हणाले। राज्यातील 8 जिल्ह्यात ओबीसी विरुद्ध मराठा थेट संघर्ष आहे, आता पेटून उठा अशी हाक लक्ष्मण हाके यांनी आपल्या व्याख्यानातून दिली। त्याचा आदेश एकनाथराव नावाच्या मुख्यमंत्र्यांनी काढला। मग आमच्या एखाद्या दलित बांधवानं जर ब्राह्मणाच्या, मारवाड्याच्या एखाद्या मुलाबरोबर अंतिम काष्टनादेश केला असेल तर मग ते एससीचं आरक्षण, एसटीचं आरक्षण त्या नावाला द्यायचं का? द्यायचं का? सोया संबंधानं जर रिझर्वेशन द्यायची वेळ माझ्या पुणे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रावर आली तर सामाजिक न्याय माझ्या गावगाड्यातल्या लोकांना भेटेल का? काय म्हणे सगळे सोयरे किती घटना विरोधी वागताय, किती घटना विरोधी काम करताय, या सगळ्या गोष्टींचा विचार ओबीसी करायची गरज आहे। वकील पुढाले त्यांचे, महाराष्ट्रातले साहित्यिक कुठे आहे, महाराष्ट्रातले विचारवंत कुठे आहे, शरदचंद्रजी पवार कुठे आहे? अहो पवार साहेब बोला, हे बलुताचं आरक्षण आहे, आम्ही आरक्षण आहे। पवार साहेब कोणाला शब्द येऊ द्या। पवार साहेब पुरोगामी नेता, पवार साहेबांनी काय केलं माहिती का? पवार साहेबांनी निवडणुका जिंकण्याचं मेकॅनिझम आत्मसात केलं। पवार साहेबांनी निवडणुका जिंकायचं व्याकरण आत्मसात केलं, पण पवार साहेबांनी ओबीसीचं अंतःकरण मात्र कधी समजून घेतलं नाही। पवार साहेबांनी घटनेविरुद्ध जाती जमातींच्या व्यथाने वेदना कधी समजून घेतल्या नाही। पवार साहेब, तुम्ही जर आमच्या ओबीसीच्या व्यथा आणि वेदना समजून घेतल्या असत्या तर या भारताचा पंतप्रधान म्हणून आम्ही तुम्हाला मोठ्या मनाने महाराष्ट्राचा पंतप्रधान केला असता। पण तुम्ही काय करायला लागला की जरांगे नावाच्या माणसाच्या तोंडून बलुत्याचं, आलत्याचं, भटक्याचं, कुडमुड्याचं, जोशाचं, पारद्याचं, मेळपाळाचं आमच्या रांगेत बसून आम्हाला हेच आरक्षण द्या, आम्हाला हेच आरक्षण द्या। जरांगे म्हणताय ते बरोबर म्हणताय। कोण म्हणायला लागलं? शरदचंद्रजी पवार म्हणायला लागले। मग तो कल्याणराव काळे असू द्या खासदार, नाही तर भोंगरे असू द्या, नाही तो बाप्पा सावंत, काय ते सोनवणे असू द्या, काय राव काय नमुने आणि आरक्षण आमचं वरवडून खाल्लं, आमचं 70 वर्ष झालं खात्यात, आमच्या वाटोळं झालं। गरिबी हटवण्यासाठी सोशल वेलफेअर आहे, गरिबी हटवण्यासाठी सोशल असिस्टन्स आहे, पण आरक्षण म्हणजे सोशल जस्टिस आहे। हे आता कसं आणि कुठल्या भाषेत या लोकांना सांगावं? संविधान सांगतं सामाजिक न्यायासह समता। बाबांनो, खूप काही गोष्टी बोलता येण्यासारख्या, खूप काही गोष्टी मांडता येण्यासारख्या आहे। हे जन आंदोलन उभं राहिलं पाहिजे। महाराष्ट्रातले जिल्ह्याच्या जिल्हे, तालुक्याच्या तालुके, 8 तालुक्यावरती डायरेक्ट आता तुला पक्ष नाही, पार्टी नाही, ओबीसी वर्सेस मराठा 8 जिल्ह्यामधलं वातावरण आहे। पण त्या वातावरणाला मॉरल सपोर्ट करणं हे सुद्धा माझ्या विदर्भातल्या नेत्यांचं काम आहे। पण हे नेते पुढे कुठे येताना मला दिसत नाही। खेदानं नमूद करावं असं वाटतोय। काही लोक घेतात पडले, मी सगळ्यांना नावं नाही ठेवणार। राहुलजी गांधींना आमचं सांगणं आहे, तुम्ही म्हणता जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, तुम्ही म्हणता ओबीसींना सामाजिक न्याय भेटला पाहिजे। राहुलजी तुमचं आभार।
पण तुमच्याच महाराष्ट्रामध्ये वतनदार, मग ते थोरात असो की चव्हाण असो, ते मात्र जरांगीला पाठिंबा देतात. या प्रश्नाचं उत्तर आम्हाला राहुल गांधींनी सुद्धा दिलं पाहिजे. नाहीतर हा वळवा आता भाजप म्हणतं ओबीसी म्हणजे आमचा डीएनए, डीएनए तुमचा असेल तर तो तुम्ही कधी पुढे येणार आहे? कधी म्हणा जाऊ दे, आमची बाजू नका घेऊ, पण घटनेची तर बाजू घ्या, सोशल जस्टिसची बाजू घ्या, ओबीसीची बाजू घ्या. कोणीही पुढे यायला तयार नाही.